लाडक्या बहिणींसाठी या क्षणाची सर्वात मोठी खुशखबर. बहिणींनो, तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना जुलैच्या 1500 रुपयेची. हो बहिणींनो, अजून आले जुलैचे 1500 रुपये थेट खात्यामध्ये तुमच्या. आनंदाची बातमी आहे आणि ही बातमी तुम्ही सर्वप्रथम ही अपडेट तुम्ही सर्वप्रथम आपल्या चॅनलवर बघत आहात. खुशखबर आनंदाची बातमी थेट आता तुमच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा. जुलैचे 1500 रुपये सुरू झाले. तर या क्षणाची ही सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे. सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलवर बघत आहात. तर बघा, जे काही जिल्हे जे आहेत, तर कोणकोणते जिल्हे आहेत ज्यामध्ये आज पैसे पडले आणि तुमच्या खात्यात आज तुमच्या जिल्ह्यात किती वाजता पैसे येतील ते पण सांगतो. सर्व माहिती आहे. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. तुम्हाला सांगतो मी आता सर्व माहिती. तर जुलैचा हप्ता तर सुरू झाला, सोबत 1,00,000 रुपये पण सुरू झाले. बरोबर ऐकतायत तुम्ही बहिणींनो, बरोबर 1,00,000 रुपये जे आहे हे लोन आहे, कर्ज आहे. ओके, कर्ज 1,00,000 रुपये देखील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येणे सुरू झाले. ही सर्वात मोठी खुशखबर आहे, आनंदाची अपडेट आहे. कर्ज पण मिळेल अशा घोषणा होत होत्या. तर घोषणांचं काय झालं याबद्दल तुम्ही प्रश्न विचारत होते की 1,00,000 रुपये कर्ज कधीपासून मिळणार आहे आणि सर्व जिल्ह्यात हे कर्ज मिळेल का. चला, त्याबद्दल पण सर्व माहिती आपण समजून घेऊया. अतिशय महत्त्वाची खुशखबर आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी. चला आता सर्व सांगतो मी. हे बघा बहिणींनो, ज्या बहिणी पात्र आहेत, कारण पात्र का म्हणत आहे मी, भरपूर बहिणी अपात्र झालेल्या आहेत. तो आकडा किती झाला आता अपात्र बहिणींचा, किती बहिणींचा हप्ता 1500 रुपये बंद झाले त्याबद्दल मोठी अपडेट आलेली आहे. डेटा आलेला आहे समोर, संख्या समोर आली किती बहिणी अपात्र झाल्या. तर ती संख्या तुम्हाला सांगतो मी व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. ज्या बहिणी पात्र आहेत अशा बहिणींनाच आता 1500 रुपये येणे सुरू झाले. खात्यामध्ये डायरेक्ट पैसे येणे सुरू झाले. SMS येत आहेत बहिणींना पैसे येण्याचे. चला सांगतो मी कोणाकोणाला पैसे आले, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आले, तुमच्या जिल्ह्यात कधी पैसे मिळतील. तुम्हाला जरी नाही आले असतील पैसे तर आज तुमच्या खात्यामध्ये तुमच्या जिल्ह्यात पैसे आज पडणार आहेत. किती वाजता पैसे तुमच्या खात्यामध्ये पडणार आहेत ते पण सांगतो. चला व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. तसेच आपण पुढे ताज्या बातम्या पण बघणार आहोत आज रोजीच्या. बघा आता सर्व माहिती. तर लाडक्या बहिणींनो, माहिती नीटपणे समजून घ्या. अतिशय महत्त्वाची माहिती आहे लाडक्या बहिणींसाठी. तर लाडक्या बहिणींसाठी काय महत्त्वाची माहिती आहे नीटपणे समजून घ्या. हे बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील जवळपास 10 लाख महिलांचे अर्ज हे बाद करण्यात आले असून आता त्यांना या योजनेअंतर्गत दर महिन्याला मिळणारे 1500 रुपये मिळणार नाहीत. तर किती बहिणी अपात्र झाल्या इथे तुम्ही संख्या बघू शकता. 10 लाख महिलांचे अर्ज हे बाद झालेले आहेत. 10 लाख महिलांचे अर्ज बाद होऊन 1500 रुपयेचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे आणि हा निर्णय घेण्यात आलेला आहे. बघा, शासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनाच पैसे मिळतील. आता या ज्या बहिणी 10 लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगतो. ज्यांच्याजवळ 4 चाकी वाहन आहे त्या बहिणी बाद झालेल्या आहेत. त्या बहिणींचे 1500 रुपये त्यांना मिळणार नाही. आता 4 चाकी वाहन आहे, 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न जास्त आहे, 2 योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल, 2.5 लाखांपेक्षा तुमचं उत्पन्न जास्त असेल, आयकरदाता असाल, सरकारी कर्मचारी असाल तर लाभ बंद करण्यात येत आहे, बाद करण्यात येत आहे. त्यामुळे अशा बहिणींना आता 1500 रुपये मिळणार नाहीत. ज्या बहिणी पात्र आहेत, आधार कार्ड बँकेशी लिंक आहे अशा लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळणार आहेत. तर बघा, आता जी महत्त्वाची खुशखबर आलेली आहे, ती खुशखबर आपण समजून घेऊया. हे बघा, इथे खुशखबर आपण आता बघणार आहोत. हे बघा,
गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे संपूर्ण वर्षाचे 12 लाभ दिले गेले आहेत. या योजनेच्या दुसऱ्या वर्षातील पहिला लाभ मात्र अद्याप बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही. म्हणजे आतापर्यंत 12 महिन्याचे 12 हप्ते खात्यामध्ये लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत. ओके, आता जो काही पुढील लाभ आहे, जुलैचा लाभ आहे, त्याबद्दल सर्वात मोठी अपडेट तुम्ही इथे बघू शकता. आता हे बघा, तुम्हाला दावतो मी इथे महत्त्वाची माहिती तुम्ही बघू शकता. ही माहिती समजून घ्या आता काय आहे. हे बघा, हा लाभ या महिना अखेरपर्यंत अथवा पुढील महिन्याच्या 5 तारखेपर्यंत मिळेल असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तर बघा महत्त्वाची माहिती. तर बघा, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने जी काही माहिती दिली ती माहिती मी तुम्हाला सांगत आहे की हा जो काही लाभ आहे या महिना अखेर अथवा पुढील महिन्यात 5 तारखेपर्यंत मिळेल असं वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलेलं आहे. बघा पुढे माहिती बघा आता. तर बघा, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने जी माहिती दिली ती माहिती समोर तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती. तर बघा, या महिना अखेरपर्यंत लाभ मिळेल. जरी या महिना अखेरपर्यंत पैसे आलेच नाही तर मग पुढील महिन्याच्या 5 तारखेला म्हणजे 5 ऑगस्टपर्यंत पैसे खात्यामध्ये येणार आहेत. त्यामुळे अजूनपर्यंत कोणत्याच जिल्ह्यात पैसे आलेले नाहीत आणि अजूनपर्यंत कोणत्याच लाडक्या बहिणींना पैसे 1500 रुपये आले नाहीत बहिणींनो. ओके, 1500 रुपये तुम्हाला या महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजे कोणत्याही क्षणी पैसे आता तुमच्या खात्यामध्ये पडणार आहेत. जरी या महिन्याच्या अखेरपर्यंत पैसे आलेच नाही तर मग तुम्हाला 5 ऑगस्टपर्यंत पैसे मिळणार आहेत. ही महत्त्वाची माहिती आहे. ओके, आणि ही माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिलेली आहे. वरून माहिती आलेली आहे. मी तुम्हाला माझ्या मनाने सांगत नाही, वरून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली ही माहिती आहे. आलं तुमच्या लक्षात? तर झालं हे क्लिअर. तर बघा, महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींनो खुशखबर आहे तुमच्यासाठी. अचानकपणे कोणत्याही क्षणी 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात. जरी आता नाही चालेल तर मग 5 ऑगस्टपर्यंत सर्व जिल्ह्यात पैसे येतील. आता कोणत्याच बहिणींना पैसे आलेले नाही एवढं लक्षात घ्या. ओके, आणि अचानकपणे कोणत्याही क्षणी पैसे सुरुवात होणार आहे. पैसे आल्यावर मला सांगा कमेंटमध्ये. ठीक आहे, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण सर्व माहिती बघितली. आता 1 लाख रुपये कर्ज संदर्भात पण समजून घ्या माहिती. 1 लाख रुपये कर्ज तुम्हाला मिळणार आहे. मुंबईच्या बँकांकडून हा निर्णय घेण्यात आला होता. मागच्या वेळी घोषणा पण झाली होती, परंतु 1 लाख रुपये कर्ज अजून सुरुवात झालेली नाही. कर्ज संदर्भात पण लवकरच माहिती मिळेल. माहिती मिळाल्यानंतर मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. आता जी माहिती आलेली होती तेवढी माहिती मी सांगितली. आता ताज्या बातम्या बघा आज रोजीच्या. चला, आता आपण आज रोजीच्या महत्त्वाच्या मोठ्या ताज्या बातम्या बघणार आहोत. सर्व बातम्या कामाच्या आहेत. हे बघा, पहिली जी बातमी तुम्ही बघू शकता, पहिली बातमी आहे एक स्मार्ट मीटरमुळे. हे बघा, स्मार्ट मीटरमुळे आव्वाच्या सव्वा बिले ग्राहक हवालदिल. हे बघा, हरकुड बुद्रुक आणि भिरवंडे गावात नादुरुस्त. हे बघा, नादुरुस्त वीज मीटरसह चालू वीज मीटर काढून त्या ठिकाणी अदानी कंपनीचे स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत. तर वीज ग्राहकांची परवानगी न घेता हे स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत. बघा, या स्मार्ट मीटरचे बिल पूर्वीपेक्षा जास्त येत असल्याची ग्रामस्थांची तक्रार असल्याने त्याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी हरकुड बुद्रुक व भिरवंडे गावातील ग्रामस्थांनी मंगळवारी माजी अध्यक्ष वैभव नाईक, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत व पदाधिकाऱ्यांसमवेत कणकवली महावितरण कार्यालयात धडक दिली. हे बघा, स्मार्ट मीटर बसविल्यानंतर पूर्वीपेक्षा अधिकचं बिल येत आहे. त्याचबरोबर वीज बिलामध्ये जास्तीचे डिपॉझिट आकारले जात आहे. ज्या ठिकाणी 700 ते 800 रुपये, हे बघा, ज्या ठिकाणी 700 रुपये किंवा 800 रुपये बिल येत होते त्या ठिकाणी आता 3500 रुपये बिल आल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली.
आता गणेश उत्सवात जवळ हे बघा, आता गणेश उत्सव जवळ असताना गरीब कुटुंबे हे पैसे कुठून भरणार याबाबत ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विचारणा केली. त्यावर तर बघा ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बघा जे काही ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विचारणा केली त्यावर आता अधिकाऱ्यांनी पुढील उत्तर दिले की सरासरी युनिटनुसार बिले काढल्याचे सांगितले. बघा सरासरी युनिटनुसार बिले काढल्याचे आता सांगितलेलं आहे. ठीक आहे, ही बातमी महत्त्वाची होती. पुढील बातमी समजून घ्या आता. चला बातमी नंबर 2 बघा. जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर, ढगफुटी, अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, पालमला रिमझिम. हे बघा तर मुसळधार पावसासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. परभणी तालुक्यातील परभणी, जांब, झरी, शिंगणापूर, टाकळी, कुंभकर्ण, पाथरी तालुका, पाथरी, जिंतूर तालुका, बामणी, चारठाणा, वाघी, धानोरा, दूधगाव, पूर्णा तालुका, ताडकळस, लिमला, चुडावा, सेलू तालुका, सेलू, देऊळगाव, वालूर, मोरेगाव, सोनपेठ तालुका, आवलगाव, शेडगाव, वडगाव, मानवत तालुका, मानवत, रामपुरी या मंडळाला मुसळधार पावसाने जोरदार झोडपले. या भागात काही ठिकाणी शेत जमिनीमध्ये पाणी साचले असून रस्तेही काही ठिकाणी बंद झाले आहेत. पालम तालुका पावसाच्या प्रतीक्षेतच बघा. तसेच पालम तालुका जो आहे तो पावसाच्या प्रतीक्षेत. तर दरवर्षीप्रमाणे यंदाही पालम तालुक्याला पावसाने दुजा भाव देत रिमझिम हजेरी लावली. जिल्ह्यातील इतर भाग झोडपले जात असताना पालममधील सर्वच महसूल मंडळामध्ये 10 मिमीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून जमिनी वाढलेलीच आहेत. खरीप पेरणीसाठी आवश्यक असलेली ओल नसल्याने पिके संकटात सापडले आहेत. तर बघा पावसासंदर्भात ही महत्त्वाची बातमी होती. तर जिल्ह्यात मुसळधार पावसा कहर, ढगफुटी, अतिवृष्टी, जनजीवन विस्कळीत, पालमला रिमझिम. तर याबद्दल ही महत्त्वाची माहिती होती. ही बातमी समजली. पुढील बातमी बघा. बातमी नंबर 3 आहे. शेवटची बातमी आहे. एवढी बातमी बघून जातात. हे बघा पंतप्रधान सूर्यघर योजनेमुळे तुमच्या घरचे वीज बिल होणार आता 0, पैसे पण मिळणार. जाणून घ्या संपूर्ण माहिती. हे बघा पंतप्रधान सूर्यघर योजनेअंतर्गत घरावर सौर पॅनल बसवून मोफत वीज मिळवण्यासोबतच अतिरिक्त कमाईची ही संधी उपलब्ध. अनुदान असो, मोफत युनिट्स असो आणि सरकारला वीज विक्री या माध्यमातून आर्थिक बचत आणि उत्पन्न मिळवता येते. सौर ऊर्जेचा उपयोग आता केवळ पर्यावरण बचावासाठी मर्यादित राहिलेला नाही, तर गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबासाठीही एक मजबूत आर्थिक पर्याय बनत आहे. याच दृष्टीने केंद्र सरकारने सुरू केलेली पंतप्रधान सूर्यघर योजना अनेक घरांमध्ये नव्या आशेचा किरण घेऊन आली आहे. या योजनेच्या माध्यमातून घराच्या छतावर सौर पॅनल बसवून आपण फक्त वीज बिलातून मुक्ती मिळवू शकत नाही, तर अनुदान, मोफत युनिट्स आणि अतिरिक्त कमाई होईल. ही योजना खरंच जीवनशैलीत सकारात्मक परिवर्तन घडवणारी आहे. तर बघा अशी ही महत्त्वाची बातमी होती. पंतप्रधान सूर्यघर योजनेसंदर्भात ही बातमी होती. चला सर्व बातम्या आपण समजून घेतल्या. महत्त्वाच्या ज्या काही बातम्या होत्या त्या सर्व बातम्या एकदम सिंपल सोप्या भाषेत आपण समजून घेतल्या आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात पण आपण सर्व माहिती एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत समजून घेतली. तुम्हाला सर्वांना माहीत आहे जी पण माहिती मी तुम्हाला सांगतो एकदम सोपं करून सांगत असतो म्हणजे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा. चॅनल पण सबस्क्राईब करा बरं.
आणि घंटीचं बेल आयकन प्रेस करा, ऑल नॉर्थ सिलेक्ट करा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.